जो बायडन यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार त्यांनी घेतलेली आहे। पक्ष आणि देशाच्या हितासाठी निवडणुकीमधून आपण माघार घेत असल्याचं बायडन म्हणाले। ट्रम्प यांच्या विरोधामध्ये कोण असणार डेमोक्रॅट्सचा आता उमेदवार, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, जो बायडन यांनी अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतलेला आहे, या पुढच्या काळात आणखी काय काय होताना दिसू शकतं? विशाल, ही संपूर्ण जगासाठी अतिशय मोठी बातमी आहे, सगळ्या जगाला हादरवणारी बातमी आहे। जो बायडन यांना कोविड डिटेक्ट झाला होता आणि त्यानंतर सलग 4 दिवस ते आराम करत होते आणि आज जो बायडन यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जात नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आता डेमोक्रॅट्सना आपला नवा उमेदवार निवडावा लागणार आहे। जर जो बायडन यांनी कुणाची तरी निवड केली तर त्यावर पुन्हा मतदान होईल पक्षांतर्गत, आणि त्यानंतर मग जर बायडन यांनी कोणाचीच निवड केलेली नसेल तरी पुन्हा एक कन्व्हेन्शन घेऊन एक परिषद घेऊन त्यामध्ये डेमोक्रॅट्सचे डेलिगेट्स मतदान करतील। त्या डेलिगेट्सची जर मेजॉरिटी मिळाली तर मग तो संबंधित उमेदवार जो आहे तो उमेदवार हा डेमोक्रॅट्सचा उमेदवार म्हणून समोर येईल, किंवा मग पुन्हा त्यांचे सुपर डेलिगेट्स मतदान करतील आणि त्यानंतर मग पुन्हा मेजॉरिटी मिळते का हे पाहावं लागेल। आणि अशा रीतीने आता डेमोक्रॅट्सना आपला पुन्हा एकदा उमेदवार निवडावा लागणार आहे। अगदी 4 महिन्यांवर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत, ज्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। आणि या घडीला अतिशय मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी ही जो बायडन यांनी दिली आहे, ती म्हणजे त्यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतूनच माघार घेतलेली आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जात नसल्याचं म्हटलंय। देशाच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतोय असं म्हटलं असलं तरी सुद्धा जो बायडन यांचं आरोग्य आणि त्यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यामुळे हा निर्णय झाला असल्याचं समजतंय। विशाल, धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अखेर त्यांनी माघार घेत पक्ष आणि देशाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचं बायडन यांनी स्पष्ट केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।